बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथं हुंड्यासाठी होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून 26 वर्षीय विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली। या प्रकरणी पतीसह सासरच्या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे। मेहकर शहरातील बालाजीनगर परिसरात 26 वर्षीय वैष्णव मेरत हिनं गळफास घेऊन आत्महत्या केली। तिच्या वडिलांच्या तक्रारीवरून तिचे पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त करणे, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अटक करण्यात आलेल्या पतीला न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तक्रारीनुसार विवाहानंतर 4 चाकी वाहन, कर्जाचे हप्ते आणि इतर कारणांसाठी माहेरून वारंवार पैसे आणण्याचा दबाव टाकत वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात येत होता। काही दिवसांपूर्वी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय। 23 जून रोजी वैष्णवीनं वडिलांना फोन करून होत असलेल्या त्रासाची माहिती दिली। त्यानंतर काही वेळातच तिच्या आत्महत्येची माहिती कुटुंबियांना मिळाली। या घटनेमुळे तिचा 3 वर्षांचा मुलगा मातृछत्राला मुकला असून परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। या प्रकरणाचा पुढील तपास मेहकर पोलीस करत आहेत। आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे। अपराध क्रमांक 432/2026 कलम 82-85-3-5 भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा 23 तारखेला दाखल आहे। यामध्ये एका महिलेने आत्महत्या केलेली आहे। त्याचं कारण असं होतं की तिला हुंड्यासाठी सासरवाडीकडून भरपूर तगादा लावण्यात आलेला होता। लग्न 2022ला झालं, त्यावेळेस पण हुंडा देण्यात आलेला होता। त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये तिच्या पतीने पैसे कमावल्यानंतर पतीकडून नेहमी वारंवार तिला माहेरकडून 10 लाख रुपये घेऊन ये अशा प्रकारचा तगादा लावण्यात आलेला होता आणि याला कंटाळून तिने 22 ते 23 तारखेच्या रात्री आत्महत्या केलेली आहे। त्यावरून तिच्या वडिलांनी जी फिर्याद दिलेली आहे आपल्या पोलीस स्टेशनला, त्याच्यावरून महिलेचा पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे। एक आरोपी आपण त्याच्यामध्ये अटक केला आहे 2 दिवसाचा PCR घेऊन। त्याला सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। इतर आरोपी शोधण्यासाठी आपण पथके रवाना केलेले आहेत। लवकरात लवकर इतर आरोपी सुद्धा आम्ही अरेस्ट करू आणि गुन्ह्याचं दोषारोपपत्र माननीय न्यायालयात लवकरात लवकर सादर करू।